भाषेचा उल्लेख केला, हो. इंग्रजीचं मराठीकरण, पण तुम्ही मराठीच्या वरतीच काही हिंदी वगैरे घेऊन येत्या वगैरे अशी जी सगळी, आणि एक मोर्चा निघतोय सर्वपक्षीय, तुम्ही जाणार आहात त्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये? पहिली गोष्ट तर महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही. हिंदी ऑप्शनल आहे. हिंदी किंवा कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल असं आपण त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे. मुळातच न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरणाने 3 भाषेचं सूत्र दिलेलं आहे. हे 3 भाषेचं सूत्र आपण स्वीकारलेलं आहे. आता मला याच्यामध्ये थोडं तुम्हाला सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस NEP 2020 आला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं. उद्धव ठाकरेजींच्या सरकारने याच्यावर अभ्यास करून नीती ठरवण्याकरता एक कमिटी तयार केली. त्या कमिटीचे अध्यक्ष माशेलकर साहेब होते. त्याच्यामध्ये डॉक्टर मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारखी प्रमुख मंडळी होती. 18 लोक होती. या सगळ्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट 2021 साली उद्धवजींच्या सरकारला दिला. 2021 साली उद्धवजींच्या सरकारने तो स्वीकारला आणि तो स्वीकारल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई झाली. हाच तो रिपोर्ट आहे की ज्या रिपोर्टमध्ये 3 भाषा सूत्र सांगितलेलं आहे आणि या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही तर सगळ्या भाषा अलाव केल्या, पण या रिपोर्टमध्ये अतिशय क्लिअर कट सांगितलं आहे की मराठी सोबत इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा. इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा. उद्धव ठाकरेंच्या सरकारने, उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये. आणि त्यावेळेचा जर तुम्ही ज्यावेळेस त्यांना रिपोर्ट मी दिलेला आहे त्यावेळेच्या बातम्या जर आपण उचलून पाहिल्या तर उद्धव ठाकरेंनी सांगितलंय की वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत असं ते रिपोर्ट स्वीकारताना त्यांनी सांगितलेलं आहे. मुळामध्ये आता जर असा रिपोर्ट असताना आणि हे सगळे प्रमुख महाराष्ट्रातले, आता तुम्ही भालचंद्र मुणगेकर, डॉक्टर माशेलकर, सुखदेव थोरात यांना महाराष्ट्रद्रोही ठरवणार आहे? यांनी असा रिपोर्ट दिला म्हणून ते महाराष्ट्रद्रोही होणार आहेत? बघा, काही गोष्टी काय असतात की आपण ह्या समजून घेतल्या पाहिजे की एक सायंटिफिक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये आपले विद्यार्थी पुढे कसे गेले पाहिजेत या दृष्टीने तयार केलेलं त्रिभाषा सूत्र आहे. आणि मग त्रिभाषा सूत्र तयार करत असताना विद्यार्थ्यांच्या जे काही ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये सर्वात जास्त भाषा शिकण्याची रिसेप्टिव्हिटी कधी असते या संदर्भातला रिसर्च करून त्या कालावधीमध्ये जर त्यांना भाषा शिकवल्या तर त्या अधिकच्या भाषा शिकू शकतात. अशा प्रकारचा मुद्दा त्यात समोर आलेला आहे. हा काही आमच्याकरता प्रेस्टिज इश्यू नाही. आम्ही एका मिनिटात सांगितलं की कुठली भाषा शिका, हिंदी शिकली पाहिजे असं नाही. प्रश्न हिंदी सक्तीचा नाही, सक्ती नाहीच आहे, हिंदीला विरोधाचा आहे. यांचा विरोध हिंदीला आहे. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की भारतामध्ये तुम्हाला इंग्रजी चालते, तुमचा इंग्रजीला विरोध नाही आहे. यांच्यातल्या एकाने तरी इंग्रजीला विरोध केला का सांगा? एकाने तरी केला का? नाही केला. इंग्रजीला विरोध नाही आहे, हिंदीला विरोध आहे, भारतीय भाषेला विरोध आहे. हा विरोधाभास आहे. हा आमचं म्हणणं काय, मराठी आणि हिंदी कॉम्पिटिशन आली तर पहिले मराठी राहील. मराठीच्या पुढे कुठली भाषा नाही. आमच्याकरता मराठी आमची मायबोली आहे. मराठीच पहिले, सक्तीची मराठीच. पण त्याच वेळी जर आमच्या मुलांना 3 भाषा शिकायच्या आहेत आणि 3 भाषा शिकलं नाही तर नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे क्रेडिट मिळणार आहे. त्याला जर ते क्रेडिट मिळाले नाही, उद्या ज्यावेळेस तो IITला जाईल, एम्सला जाईल, इंजिनिअरिंगला जाईल, मेडिकलला जाईल, त्यावेळी त्याचे क्रेडिट कमी पडतील. आणि ते क्रेडिट कमी झाल्यामुळे चांगले पर्सेंटेज घेऊन किंवा CET पासमध्ये चांगले मार्क घेऊ नये, क्रेडिटचे मार्क दुसऱ्याजवळ जास्ती असल्यामुळे, उदाहरणादाखल सांगतो, एखादा मुलगा हा समजा गुजराती मीडियममध्ये शिकतोय तर त्याला गुजराती मीडियममुळे गुजराती आहे आणि हिंदी आणि इंग्रजी तो शिकतोय की मराठी आणि इंग्रजी, मराठी कंपल्सरी आहे, मराठी तो शिकतोच आहे, इंग्रजी शिकतोय, त्यामुळे त्याला ऑटोमॅटिक क्रेडिट मिळतात. आणि माझा मराठी मुलगा याला क्रेडिट मिळत नाहीये. त्याच्यामुळे उद्याला तो जेव्हा ऍडमिशनला जाईल त्यावेळेस अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये त्याचं क्रेडिट जर कमी असेल आणि त्याला जर ऍडमिशन मिळाली नाही, ठीक आहे, तुम्ही राज्यातलं ऍडमिशन तुम्ही ठरवाल, पण नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूशनमध्ये सगळ्या ऍडमिशन या जर CETने होत असतील आणि त्याच्यामध्ये अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जर तयार झालेली असेल आणि त्याचा उपयोग करायचा असेल, आम्ही कोणाचं नुकसान करतोय?
आमच्या मराठी मुलांचं करतोय ना. त्यामुळे मला असं वाटतं की हा मुद्दा भावनेपेक्षा वस्तुस्थिती समजून घ्यायचा आहे. म्हणूनच आपण जेव्हा सत्तेत असतो त्यावेळेस वस्तुस्थिती समजून घ्यायची, त्यावेळेस आपण कमिटी तयार करायची, कमिटीचा रिपोर्ट ऍक्सेप्ट करायचा आणि आपण विरोधी पक्षात गेल्याबरोबर भूमिका बदलायची. मला असं वाटतं की याच्यामध्ये, आणि मी सांगतो आमच्याकरता प्रेस्टिजचा इश्यू नाही. आम्ही लगेच सांगितलं, दादा भुसेंना आम्ही सांगितलं की तुम्ही सगळ्यांना, जेवढे स्टेक होल्डर आहेत सगळ्या स्टेक होल्डरला परिस्थिती समजावून सांगा आणि त्या परिस्थितीनंतर जो सगळ्यांचं मत असेल आपण त्याचा विचार करू. आपल्या मुलांच्या हिताचं काय आहे आणि मराठीच्या हिताचं काय आहे याचा आपण विचार, राजकीय हिताचं नाही. राजकारण येईल जाईल, पण आपल्या मराठीच्या हिताचं काय, आपल्या मुलांच्या हिताचं काय, याच्या आधारावर आपण निर्णय करू. म्हणून मी सांगतो, हा विरोध हिंदी सक्तीला नाही, हिंदी सक्ती महाराष्ट्रात नाही, हा विरोध हिंदीला आहे. हे इंग्रजीला पायघड्या घालतायत आणि हिंदीला विरोध करतायत. याला जे या निर्णयाला विरोध करतात त्यांनी याच्यात आणखी एक कंगोरा ऍड केलाय. तो म्हणजे असा की जर का एक्स्ट्रा क्रेडिट्स हवे आहेत तर स्विमिंग शिकवा, मुलांना आणखी ऍक्टिव्हिटीज शिकवा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे पहिलीपासून, म्हणजे इतक्या लहान वयापासून 3 भाषांचं बर्डन का? पहिल्यांदा तर स्विमिंगचे क्रेडिट्स वेगळे आहेत आणि भाषेचे क्रेडिट्स वेगळे आहेत. त्यामुळे भाषेचे क्रेडिट त्यांना स्विमिंग शिकून मिळणार नाही आहेत, ते भाषेनेच मिळणार आहेत. आणि पहिलीपासून भाषा नाहीच आहे. मुळामध्ये भाषाच्या संदर्भात जर तुम्ही नीट वाचलं तर पहिलीपासनं 3री पर्यंत फक्त बोली आहे, म्हणजे ऍक्शन्स आहे. वाचायला आणि लिहायला 3री नंतर शिकवायची आहे. आता हे एनईपी मध्ये हे इतर राज्यांनी स्वीकारलंय. आता त्या दिवशी काही आमचे विद्वान नेते म्हणाले गुजरातने काय केलं सांगा, गुजरात हिंदी स्वीकारणार आहे का? तुम्ही बघा, गुजरातने 3ऱ्या वर्गापासून हिंदी ठेवलेली आहे. 3री भाषा हिंदी त्यांनी ठेवली आहे गुजरातने, आणि त्यांनी त्याला ऑप्शन दिले, नंतर संस्कृतचं दिलंय, अजून इतर भाषांचं दिलंय. आपणही तेच म्हणतो. त्यामुळे मुळातच या संदर्भात मी काही एक्सपर्ट नाहीये. जर एक्सपर्टने सांगितलं की 3रीतनं शिकवायची आहे तर 3रीतनं शिकव. उद्या एक्सपर्टने सांगितलं की नाही 5वीतनं शिकवायची आहे, मला 5वीतनं शिकवायला काय अडचण आहे. पण जर या देशातल्या सगळ्या एक्सपर्ट्सनी मिळून एक न्यू एज्युकेशन पॉलिसी तयार केली आणि त्या पॉलिसीने जर काही नियम तयार केले आहेत तर त्याच्यापासून माझ्या विद्यार्थ्यांना मी वंचित का ठेवावं, एवढाच माझ्यासमोरचा प्रश्न आहे. पण याबरोबर